गुड मॉर्निंग मुलांना. तर काल आपण शिकलो की सिक्वेन्स म्हणजे काय आणि एपी म्हणजे काय, म्हणजे कोणत्या सिक्वेन्सना एपी म्हणायचं, सिक्वेन्स काय असतात, एपी काय असतं आणि एपी कसं बनवायचं, फर्स्ट टर्म काय, सेकंड टर्म काय, डी काय. डी म्हणजे डिफरन्स असतो, जो एपी मध्ये जो कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्याच्यामधला डी डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो, सेम असतो. तर पहिली एक्सरसाइज आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड एक्सरसाइज कडे जाणार आहोत. सेकंड एक्सरसाइज मध्ये आपल्याला nth टर्म ऑफ एन एपी साठीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे nth टर्म आपल्याला जर फाइंड आउट करायचं, आता एपी मध्ये कसं असतं, एपी मध्ये खूप सारे टर्म्स असतात. म्हणजे आपण एखादा एपी लिहिला तर त्याच्यामध्ये इनफायनाइट नंबर ऑफ टर्म्स आहेत, खूप टर्म्स आहेत, इनफायनाइट नंबर ऑफ टर्म्स आहेत. nth टर्म ऑफ एन एपी. आता nth टर्म ऑफ एन एपी म्हणजे काय, तर समजा एक सिक्वेन्स 5, 8, 11, 14. तर हा जो सिक्वेन्स आहे याच्यामध्ये 2 कन्झिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे, द डिफरन्स बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह टर्म इज 3. म्हणजे कॉन्स्टंट आहे, सगळ्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो 3 आहे. आणि म्हणून हा जो सिक्वेन्स आहे, दिस सिक्वेन्स इज एन एपी, म्हणून हा सिक्वेन्स एपी बनतो. कारण याच्यामध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो 3 आहे, कॉन्स्टंट आहे. आता कोणताही एपी आपल्याला दिला असेल, आता कसं असतं, आता हा एपी आपल्याला दिलेला आहे. हा एपी आपल्याला दिलेला आहे. nth term of an AP. तुम्हाला because the difference between two consecutive terms, T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. बघा डिफरन्स जर आपण काढला तर 8 minus 5, T2 minus T1 म्हणजे सेकंड टर्म T2 हा T1 आहे, हा T2 आहे. T2 minus T1 म्हणजे 8 minus 5 3 येतो. त्यानंतर T3 minus T2 म्हणजे 11 minus 8 3 येतो. म्हणजे इथे जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे, D3 आहे. आता असा जो एपी जर असेल तर या एपी मध्ये आता बघा T1, T2, T3, T4 आपल्याला माहित आहे. म्हणजे पहिला टर्म कोणता आहे तर 5 आहे, सेकंड टर्म कोणता आहे 8 आहे, थर्ड टर्म 11 आहे, फोर्थ टर्म 14 आहे. आता मला या एपी मध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ टर्म्स आहेत, म्हणजे खूप टर्म्स आहेत या एपी मध्ये. आता हे 4च टर्म नाही, आपण फक्त 4 लिहिले, पण याच्या पुढे पण खूप सारे टर्म आहेत. 14 नंतर 17 येणार, 17 नंतर 20 येणार, 23, 26, 29, 32 असे खूप इनफायनाइट नंबर ऑफ टर्म्स याच्यामध्ये आहेत. आता असे खूप टर्म्स जर एपी मध्ये आहेत तर मला कुठलाही मधला टर्म, म्हणजे कुठल्याही क्रमांकावरचा टर्म मला जर शोधायचंय, म्हणजे आता मी समजा T1 मला 5 दिलेला आहे, पहिला टर्म 5 आहे T1, T2 8 आहे, सेकंड टर्म 8 आहे, T3 11 आहे, T4 14 आहे. मला समजा T25 पाहिजे असेल, T25 T25 म्हणजे T25 टर्म आहे तुमच्या एपी मधला, जो 25th प्लेस वर येतो.
25th प्लेस आहे त्याची. जसा हा जो 5 आहे, पहिला टर्म जो आहे तो 5, हा 5 जो आहे तो T1 आहे. T15 आहे. T15 म्हणजे काय, तर हा टर्म आहे एपी मधला, पण याची प्लेस जी आहे एपी मध्ये ती फर्स्ट आहे. 1 जो आहे ती त्याची प्लेस आहे, प्लेस याची 1 आहे, म्हणजे जागा जी आहे त्या एपी मध्ये ती पहिली आहे, फर्स्ट टर्म आहे. आणि त्या प्लेसवर, त्या जागेवर जो टर्म आहे तो 5 आहे, पहिल्या प्लेसवर. प्लेस आपल्याला दिसत नाही, कारण प्लेस म्हणजे जागा आहे. जसं आपण समजा रांगेमध्ये आपण दिसतो, पण आपला क्रमांक दिसतो का? म्हणजे आपण समजा 5व्या नंबर, आपण 3ऱ्या नंबरवर आहे रांगेमध्ये, तर 3 हा आपला त्या रांगेतला क्रमांक आहे, आपण दिसतो, आपला क्रमांक नाही दिसत. जसा 5 हा टर्म आहे, तो दिसणार तुम्हाला एपी मध्ये, पण त्याची जी प्लेस आहे 1 ही प्लेस आहे त्याची. जसं T2 8 आहे, T2 म्हणजे काय, तर सेकंड प्लेस वरचा नंबर, मग प्लेस त्याची 2 आहे, आणि हा टर्म आहे, हा दिसणार तुम्हाला एपी मध्ये दुसऱ्या जागेवर, हा दुसऱ्या प्लेसवर दिसणार. तसंच T25 म्हणजे काय, T25 म्हणजे हा टर्म आहे, पण प्लेस 25 म्हणजे 25व्या प्लेसवर. 25 हा तिथला या एपी मधला नंबर नाहीये, 25 ही त्याची जागा आहे, प्लेस आहे. मग 25व्या क्रमांकावरचा, प्लेस वरचा टर्म काय असणार आहे? T25 जर आपल्याला काढायला सांगितलं, किंवा कोणत्याही क्रमांकावरचा टर्म काढायला सांगितलं, 250व्या क्रमांकाचा, म्हणजे आता समजा T250 काढायला सांगितलं, असणार कोणता तरी नंबर जो 250th प्लेसवर आहे, ही प्लेस आहे त्याची, आणि टर्म मला शोधायचा आहे की तो एपी मधला जो टर्म आहे, जो त्याची जागा 250 आहे, म्हणजे क्रमांक त्या एपी मधला. जसं 5, 8, 11, 14 यांच्या प्लेसेस आहेत प्रत्येकाच्या, तशी याची प्लेस फर्स्ट आहे, याची सेकंड आहे, याची थर्ड आहे, याची फोर्थ आहे, याची फिफ्थ आहे, जागा जागा प्लेस. तशीच 250th प्लेसवर कोणता काय असणार आहे, नंबर असणार आहे, कोणता टर्म असणार ते मला शोधायचं. बघा, त्याच्यासाठी तुम्हाला एपी मध्ये कोणत्याही क्रमांकावरचा, कोणत्याही प्लेसवरचा जर टर्म शोधायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण यूज करतो एक फॉर्म्युला जो आहे TN. TN जो फॉर्म्युला आहे त्याचं TN A + n-1D. TN A + n-1D असा तुमचा TN चा फॉर्म्युला आहे. TN म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्लेसवरचा, मग ती प्लेस म्हणजे n असते, म्हणजे समजा तुम्हाला 25th प्लेस वरचा नंबर टर्म शोधायचा आहे, 25th प्लेस म्हणजे या एपी मध्ये 25व्या प्लेसवर, जसं हा पहिल्या प्लेसवर आहे, हा दुसऱ्या प्लेसवर आहे, हा तिसऱ्या प्लेसवर आहे, हा चौथ्या प्लेसवर आहे, हा 5व्या प्लेसवर आहे, तसं 25व्या प्लेसवर कोणता बरं टर्म असेल? मग इथे n जी आहे ती प्लेस आहे, आणि TN जो आहे तो टर्म आहे त्या प्लेसवरचा. n जो आहे तो टर्म आहे त्या प्लेसवरचा, आणि n जी आहे ती तिची प्लेस आहे, म्हणजे इथे n आहे ना, की त्याची प्लेस असते, या टर्मची प्लेस कितवी आहे, म्हणजे तो कोणत्या क्रमांकावर आहे त्या एपी मध्ये. मग मला 25व्या क्रमांकावरचा टर्म काढायचा, म्हणजे n 25 घेणार मी, कारण ती प्लेस आहे. 25व्या क्रमांकावरचा टर्म म्हणजे T25 काढायचंय. A तुम्हाला 5 दिलेला आहे, D 3 आहे, मग इथे TN चा फॉर्म्युला मी वापरणार. TN इज इक्वल D हा टर्म, T25 म्हणजे 25व्या प्लेसवरचा टर्म आहे, तो टर्म हा टर्म आहे,
ही प्लेस आहे, खाली आहे ती प्लेस आहे त्याची. 25 हा टर्म नाहीये, 25 प्लेस आहे त्याची. T25 काढायचंय. A5 आहे पहिला टर्म, ए म्हणजे फर्स्ट टर्म. N25 आहे -1 आणि D3 आहे. 5 प्लस 24 into -124 आहे. म्हणजे T25 किती येणार? 77. हा टर्म आहे तुमचा एपी मध्ये. म्हणजे हा 25व्या, म्हणजे आता 8, 11, 8, 11, 5, 8, 11, 14, 17 असं करत करत तुम्ही जर 25th प्लेसला, म्हणजे हा T1 आहे पहिला प्लेस आहे, T2, T3, T4, T5 असं करत करत गेलो तर T25 म्हणजे 25व्या प्लेसवर कोणता टर्म असणार आहे? 77. हा 25th प्लेस वरचा टर्म आहे, तो त्या एपी मधला टर्म आहे हा 77. जो 25व्या प्लेस वर येतो, 25th प्लेस वर येतो, असा तो नंबर आहे. -77. ठीक आहे. मग हा तुमचा आहे TN, T25. आता तुम्ही असं कोणताही टर्म काढू शकता तुम्ही. T200 जरी काढायचं झालं, 200 म्हणजे 200 प्लेस वरचा टर्म, ज्याची प्लेस 200 आहे. 200 टर्म नाही, 200 त्या एपी मधला नंबर नाहीये, एपी मधला टर्म नाहीये, तर ती त्याची प्लेस आहे. कारण मी टीच्या खाली 200 लिहिले, तर ती प्लेस आहे आणि त्या प्लेस वरचा हा T200 म्हणजे तो टर्म आहे आणि 200 त्याची प्लेस आहे त्या एपी मध्ये. मग T200 काढायचंय तर TN चा फॉर्म्युला वापरायचा. TN इज इक्वल टू A प्लस N-1 T. मग ए आपण माहित आहे 5 आहे, D3 आहे, 30 एपी घेऊया. आणि N आता आपल्याला किती घ्यायचंय? N म्हणजे प्लेस. कितव्या प्लेस वरचा काढायचा आहे? तर 200 प्लेस वरचा काढायचा. मग Nच्या जागेवर 200 घ्यायचं. मग इथे टाका व्हॅल्यूज. TN म्हणजे प्लेस वरचा टर्म. A5 आहे, N200 आहे, -1 इंटू D3. फाइव प्लस 199 इंटू 3. $597 आहे आणि मग 5 त्याच्यात ऍड केले 602. 200 प्लेस होता म्हणजे आपला जो एपी आहे की नाही, एपी आपला 5, 8 असे 5, 8, 11, 14. नंतर 25th प्लेस वर आपण 77 काढला आणि असंच पुढे पुढे गेला. हा T25 आहे, हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे, T4 आहे, हा T25 77. आणि असं करत करत गेलं तर T200 म्हणजे 200 प्लेस वरचा जो टर्म आहे तो मला मिळेल 602. म्हणजे प्लेस आहे, हा टर्म आहे. 602 टर्म आहे त्या एपी मध्ये आणि हा जो आहे 200 तो त्याची प्लेस आहे. ठीक आहे. त्याचा आपण आपलं 3.2 सॉल्व्ह करणार. हा एकच फॉर्म्युला याच्यामध्ये यूज करायचा आहे. बघा इथे आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2
2 सॉल्व्ह करायचं. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. म्हणजे जे बॉक्सेस दिले त्याच्यामध्ये करेक्ट नंबर्स तुम्हाला फिल करायचे, ते बॉक्सेस दिले. आता हे सगळ्या एपी आहेत, हे एपी दिलेली आहे. मग एपी मध्ये इथे तुम्हाला 1, 8, 15, 22 हे सगळं दिलेलं आहे. तर इथे ए काय आहे? तर ए म्हणजे फर्स्ट टर्म असतो. ए आणि T1 एकच. ए म्हणजे T1 सेम फर्स्ट टर्म. A1 आहे, T1 पण 1च आहे, कारण ए आणि T1 म्हणजे फर्स्ट टर्मच असतो. T2 8 आहे, T3 15 आहे. आता इथे काय केलंय? T2 मायनस T1 आणि इथे डॅश मायनस डॅश असं लिहिलेलं. मग T2 मायनस T1, मग इथे T2 किती आहे? तर 8 आहे. 8 मायनस 1 म्हणजे 7 आलं. म्हणजे T2 मायनस T1 केलंय आणि इकडे T3 मायनस T2 म्हणजे 15 मायनस 8 परत 7च आहे. म्हणजे हा जो डिफरन्स आला हा तो सेम आहे 7 7. पुढचं पण जरी काढलं T4 मायनस T3 22 मायनस 15 ते पण 7च येणार. त्यामुळे इथे डी जो आहे डिफरन्स तो 7चा आहे. सेम सेकंड आहे, सेकंड सम सेम तसंच आहे. थर्ड मध्ये कसं आहे? थर्ड मध्ये पहिलं तुम्हाला T3 विचारलंय. T3 म्हणजे हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे. T3 पहिला विचारलंय तर T3 टाका -30. T2 तुम्हाला -8 टर्म दुसरा. T2 म्हणजे सेकंड टर्म. T4 म्हणजे फोर्थ टर्म तो -18 आहे. आणि T1 म्हणजे -3. T2 मायनस T1. आता इथे आपल्याला T2 मायनस T1 म्हणजे T2 मायनस T1 काढायचंय. T2 असं आहे ना तुमचा एपी. तर T2 मायनस T1 म्हणजे -8 इंटू -8 मायनस -3 म्हणजे T2 तुमचा -8 आहे मायनस T1 -3 आहे म्हणजे हा T2 मायनस हा T1. T2 -8 मायनस T1 -3. आता हे लागोपाठ दोन साईन एकत्र आलेत -8 आणि हे मायनस मायनस लागोपाठ असल्यामुळे ते प्लस होतात. -8 प्लस 3. -8 प्लस 3 जर केलं -8 प्लस 3 सबट्रॅक्शन होणार कारण अपोजिट साईन आहे. आणि सबट्रॅक्शन होऊन मोठ्या नंबरची साईन द्यायची -5 येणार. मग T2 मायनस T1 -5 आलं. त्यानंतर सेम T3 मायनस T2 T3 मायनस T2. आता T3 काय आहे? तर T3 -13 आहे. T3 -13 आहे. हे मायनस साईन मायनस आणि T2 परत -8 आहे. -13 मायनस -8. आता इथे -13 मायनस मायनस प्लस 8 होईल. -13 प्लस 8 परत -5 आहे. म्हणजे T3 मायनस T2 पण -5 आला. ए किती? ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे -3 आणि डी कितीचा आला? डिफरन्स कितीचा आला बघा दोघांमध्ये? T2 मायनस T1 आणि T3 मायनस T2 दोन्ही डिफरन्स -5 आहे इथे. असं. आता फोर्थ क्वेश्चन पण सेम आहे.
हा, तर आता फोर्थ क्वेश्चन पण सेम आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. म्हणजे आपल्याला डिसाइड करायचं की तो एपी आहे का. इफ सो फाइंड द 20th टर्म. आधी आपल्याला ते डिसाइड करायचंय की तो जो सिक्वेन्स आहे तो एपी आहे का. हे लास्ट टाइम पण आपण बघितलेलं आहे. एपी ओळखायचा असेल जर सिक्वेन्स, आपल्याला एखादा सिक्वेन्स दिलाय तो जो एपी आहे हे आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल, एपी आपल्याला जर डिसाइड करायचं की एपी आहे की नाही, तर आपण काय करायचं, ते सगळे डिफरन्सेस काढायचे आणि ते डिफरन्सेस जर कॉन्स्टंट असतील तर तो एपी आहे. T2 मायनस T1, T3 मायनस T2 असे 3 डिफरन्सेस काढा. T2 मायनस T1 काढा पहिल्यांदा, मग T3 मायनस T2, त्यानंतर T4 मायनस T3 काढा. आणि हे जर डिफरन्सेस सेम आले तर मग ते हा जो सिक्वेन्स आहे तो एपी आहे. कारण आपल्याला एपी दिलेला नाहीये, आपल्याला ओळखायचं, आधी आपल्याला डिसाइड करायचं की तो एपी आहे की नाही. आणि एपी जर असेल तरच त्याचा 20th टर्म काढायचा आहे, 20वा टर्म. T20 आपल्याला फाइंड आउट करायचं. तर T20 फाइंड आउट करण्यासाठी जो TN चा फॉर्म्युला आहे तो एपी साठी आहे. आपल्याला असं दिलं नाहीये की हे एपी आहे, आपल्याला ओळखायचं की तो एपी आहे की नाही. आणि जर असेल तर त्याचा T20 फाइंड आउट करा, असा क्वेश्चन. तर तो एपी जो आहे तो काय आहे ते आपण लिहून घेऊया. मायनस हा सिक्वेन्स आहे, हा एपी आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी आपण हे डिफरन्सेस काढणार. T2 मायनस T1, T3 मायनस T2, 3 डिफरन्सेस काढूया. T4 मायनस T3, हे डिफरन्सेस काढू आपण. आधी T1 T2 T3 T4, T2 मायनस T1 काढू. T2 मायनस T1, T2 मायनस T1, T2 मायनस T1, T2 प्लस T1, T2 मायनस हा T1 आहे, मग परत मायनस मायनस प्लस होऊन जाणार.
तर माईक थोडा वर्क नव्हता करत. तर T20 जो आहे तो जो टर्म आहे T20 20th प्लेसवरचा जो टर्म आहे तो 121 आपल्याला मिळतो. आता पुढचा क्वेश्चन कसा आहे? पुढचा क्वेश्चन पण सेम आहे, हे तुम्ही कराल. गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे हे एपी आहे, हे आपल्याला डिसाइड वगैरे करायचं नाही. एपी आहे तो गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे हा एपी आहे, आपल्याला त्याला डिसाइड करायचं नाही. ते T2 - T1 T3 - T2 असं आपल्याला तो डिफरन्स सेम दाखवायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी तुम्हाला असं दिलंय की तो एपी आहे. आधी सेकंड क्वेश्चन मध्ये डिसाइड वेदर द फॉलोइंग इज अन एपी, आपल्याला डिसाइड करायचंय की तो एपी आहे की नाही. पण थर्ड मध्ये तुम्हाला तो एपी असं दिलेला आहे, गिवन. गिवन म्हणजे गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, की हा एपी आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ऑलरेडी. तुम्हाला चेक करायचं नाहीये किंवा आपल्याला व्हेरीफाय करायचं नाहीये की तो एपी आहे की नाही. डायरेक्ट आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की फाइंड द 25th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. 24th टर्म सॉरी, डायरेक्ट त्यांनी T24 म्हणजे 24th टर्म तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं. ह्याच्यामध्ये ए घ्यायचा, हे उलट सोपं आहे. ए जो आहे तो तुम्हाला 12 दिलेला आहे. डिफरन्स फक्त आपण काढूया, डिफरन्स एक डिफरन्स काढला तरी चालेल. 16 - 12 म्हणजे त्यामध्ये D4 आहे, A12 आहे आणि T24 शोधायचंय म्हणजे 24th प्लेसवरचा टर्म. N24 घ्यायचा म्हणजे T24 म्हणजे तो टर्म आहे, तो टर्म शोधायचा. मग आपला जो फॉर्म्युला आहे त्याने तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. A इज इक्वल टू 12 आहे, B जो आहे तो 4 आहे आणि N जो आहे तो 24 आहे. PN चा फॉर्म्युला A1D N24 घ्यायचा, T24 शोधायचा आपल्याला. हा टर्म आहे, टर्म म्हणजे प्लेस 24 प्लेस वरचा टर्म. A12 आहे, N24 - 1 D4 आहे. T24 12 प्लस 24 - 1 23 into 4. 12 plus 4 3 जा 12, 4 2 जा 8 plus 1 9, 23 4 जा 92 आणि या दोघांना ऍड करायचं. हा तुमचा T24 आहे. सोपं आहे. एपी चेक करायचं नाहीये आपल्याला, डायरेक्ट ए घ्या. डी ए म्हणजे फर्स्ट टर्म, आपल्याला जो एपी दिलाय त्यातला फर्स्ट टर्म. डी आपण काय डी फाइंड आउट करू शकतो. डी जो आहे तो हा डिफरन्स आपण फाइंड आउट करू शकतो. डी तुम्हाला एपी दिलेला आहे, एपी आपल्याला 12 16 20 असं दिलं. मग डी म्हणजे काय, तर हा डिफरन्स आहे 16 - 12 जो 4 येतो, किंवा 20 - 16 तो पण 4च येतो, कारण एपी मध्ये तो डी कॉन्स्टंट आहे, डिफरन्स. आणि म्हणून आपण D4 घेतला आणि 24th टर्म फाइंड आउट करायचंय म्हणजे N24 घ्यायचं. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा, कारण तो पण सेम तसंच आहे, फक्त 19th टर्म आपण 27th टर्म
आता प्रॉब्लेम कुठे होणार आहे आपल्याला, हे जे सम्स आहे ते थोडे वेगळे, जसं 6th वेगळा आहे, 7th पण वेगळा आहे, 8 पण वेगळा आहे, 9 पण वेगळा आहे आणि 10 पण वेगळा. 5 पर्यंतची गणित आपण सोडू शकतो. 6 पासून कशी सोडवायची ते सांगतो. 6th पासून. तर 6th क्वेश्चन काय दिलेला आहे? 6th क्वेश्चन मध्ये आपल्याला सिक्स्थ क्वेश्चन काय दिलाय? फाइंड हाऊ मेनी थ्री डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. मला असं दिलंय की हाऊ मेनी थ्री डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 5 ने डिव्हिजिबल म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी किती बरं संख्या असतील? 3 अंकी. 3 डिजिट नंबर्स. हाऊ मेनी देर आर 3 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. 5 ने भाग जाणाऱ्या 3 डिजिटचे नॅचरल नंबर्स किती आहेत? 3 डिजिट वर. आता 3 डिजिट वाले नंबर 5 ने भाग जाणारे, मग त्याचा एक एपी तयार होतो. जसं आपण हे एपी लिहितो की नाही, असं 12, 16, 20, 24, तसा एक 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्येचा 5 ने डिव्हिजिबल असलेल्या 3 डिजिट नंबरचा सुद्धा एक एपी तयार होतो. बघा, पहिला जो 3 डिजिट नंबर आहे जो डिव्हिजिबल बाय 5 आहे. आता 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहित आहे. युनिट्स मध्ये 0 किंवा 5 असेल तर तो 5 ने डिव्हिजिबल असतो. मग आपले जे 3 डिजिट नंबर आहे ते सुरू होतात 100 पासून आणि संपतात 999 ला. 3 डिजिट नंबर इथून सुरू होतात, इथे संपतात. आणि याच्यामध्ये खूप सारे नंबर आहेत, 100 आणि 999 मध्ये. मग आपल्याला 5 ने डिव्हिजिबल किती नंबर बरं असतील या 100 आणि 999 मध्ये, ते आपल्याला शोधायचं. ते एपी बनवूया आपण. याचा एपी जो बनतो, नंबर्स 3 डिजिट नंबर्स फॉर्म 3 digit numbers divisible by 5 forms an AP. 3 digit numbers divisible by 5 forms an AP. त्याच्याने एपी तयार होतो. कसा? पहिला नंबर 100, कारण युनिट्स मध्ये 0 किंवा 5 असेल तरच 5 ने डिव्हिजिबल असतो. मग त्याच्या पुढचा येईल 105, त्याच्या पुढचा येईल 110, 115, असं करत करत शेवटचा जो नंबर आहे जो 3 डिजिट नंबर आहे, पण सगळ्यात शेवटचा जो डिव्हिजिबल बाय 5. आता सगळ्यात शेवटचा ऍक्च्युअली नंबर 999 आहे, पण हा 5 ने डिव्हिजिबल 0 किंवा 5 पाहिजे डिव्हिजिबिलिटीसाठी. 5 ने डिव्हिजिबल जर हवा असेल तर त्याच्या युनिट्स मध्ये 0 किंवा 5 पाहिजे. तर इथे जो शेवटचा नंबर येणार आहे जो डिव्हिजिबल 95, कारण हा लास्ट 3 डिजिट नंबर आहे जो 5 ने डिव्हिजिबल आहे. तर आपल्याला हे एपी मिळाला, हा एपी मिळाला. पण आपल्याला काय विचारलंय त्यांनी, की त्यांनी जो एपी फॉर्म होतोय, पण हे सगळे जे 3 डिजिट नंबर आहेत ते डिव्हिजिबल बाय 5 ते किती बरं आहेत? किती आहेत 5 ने डिव्हिजिबल 3 डिजिट नंबर? किती बरं आहेत? ते किती बरं आहे? तर किती बरं आहे? तर 995 पर्यंत. ह्याच हा कितवा आहे?
याची प्लेस शोधावी लागेल. याची प्लेस जेवढी तेवढ्या टोटल 5 ची जर प्लेस असेल 80 असेल, माहित नाही मला याची प्लेस काय आहे, पण समजा याची प्लेस 80 येत असेल तर याचा अर्थ या पूर्ण एपी मध्ये टोटल 80 टर्म्स असणार, कारण हा शेवटचा टर्म आहे एपी मधला 995 आणि त्याची प्लेस जर 80 आहे याचा अर्थ पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे नंबर जर काउंट केले तर ते 80 नंबर्स असणार. आता मला माहित नाही एन किती आहे, पण मी फॉर एक्झाम्पल देते की आपल्याला जर किती नंबर्स आहेत विचारले, हाऊ मेनी नंबर्स डिव्हिजिबल बाय 5, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 5, तर 995 जो नंबर आहे टर्म आहे, हा 995 टर्म आहे, पण तो कितव्या प्लेसवर आहे हे नाही माहिती. तो जर कोणत्या प्लेसवर आहे म्हणजे याच्यासाठी एन किती आहे ते जर मी शोधलं, हा टर्म दिलेला आहे, हा टीएन आहे, 995 जो आहे तो टीएन आहे, त्याची प्लेस काय आहे, कितव्या क्रमांकावर आहे हे मला नाही माहिती. क्रमांक म्हणजे काय तर एन असतो, एन नाही माहिती मला, एन शोधा. टीएन मला माहिती आहे, टीएन म्हणजे तो टर्म माहिती आहे, टर्म 995, पण त्याची प्लेस जी आहे एन ती नाही माहिती. एखाद्याला बघा आपण रांगेत उभा असतो, खूप मोठी रांग असते, आपण असतो त्याच्यामध्ये, पण आपण कुठल्या रांगेत आहे, आपला क्रमांक एन काय आहे आपल्यासाठी, आपण कितव्या रांगेत उभे आहे तेच माहित नसतं, कारण अशा खूप रांगा असतात. खूप प्लेसेस असतात. ठीक आहे. तर मला फक्त याची प्लेस कळली ना, हा कोणत्या प्लेसवर आहे, की एकूण किती टर्म्स आहेत ते मला कळेल, कारण हा लास्टचा आहे ना, 995 हा लास्ट टर्म आहे, त्याचा क्रमांक जेवढा असेल तो कितव्या प्लेसवर असेल तेवढे नंबर्स या एपी मध्ये असणार आहेत. मग याच्यासाठी एन शोधा, हा टीएन आहे, हा टर्म आहे. मग मला इथे काय काय माहित आहे का, माहित आहे का, ए माहित आहे मला, ए 100 आहे, डी जो आहे तो 5 चा डिफरन्स आहे, म्हणजे डी 5 आहे, आणि एन नाही माहिती मला, टीएन माहित आहे. आता जेव्हा पण तुम्हाला असं सांगतात ना 24th टर्म फाइंड आउट करा, म्हणजे तेव्हा तुम्हाला T24 तेव्हा ही प्लेस असते, पण टर्म तुम्हाला शोधायचं असतं. आता मला टर्म माहित आहे एटी मधला 995 हा टर्म आहे, टीएन आहे, पण त्यासाठी एन किती येत आहे, तो कितव्या प्लेसवर आहे ते नाही माहिती, ते शोधायचं मला, त्याची प्लेस शोधायची 995 ची. फॉर्म्युला तोच वापरायचा आहे, टीएनचाच वापरायचा, पण आता तुम्हाला टीएन दिलेला आहे, एन शोधायचंय. मग आधी आपल्याला एन दिला होता, टीएन आपण शोधत होतो. टीएन तुमचं 995 आहे, ए 100 आहे, प्लस एन मला फाइंड आउट करायचंय, आणि डी 5. काय करायचं आहे, 995 0 to 100 प्लस फायने हा फाय जो आहे तो मल्टिप्लाय आहे ब्रॅकेट, या दोघांना म्हटलं काय, 5 आहे, 5 ला 5 सॉरी, आता एन वाला जे हा टर्म आहे ना, एन वाला तो इथेच राहू दे, बाकी हा 100 आणि हा -5, हा +100 आहे, आणि हा -5 आहे, तो मी इकडे शिफ्ट कर लेफ्टला, हा 995 त्याच्यातून मायनस होणार, कारण इकडे प्लस आहे, इकडे मायनस होणार,
आणि हा -5 जो आहे तो इकडे आला +5 होणार आणि राईट साईडला राहणार फक्त 5n. बघा सगळे नंबर फक्त n वाला टर्म मी तिथेच ठेवला राईट साईडला. बाकीचे नंबर्स होते 100 आणि 5 -5. पण 100 प्लस आहे त्यामुळे तो लेफ्टला आला की तो मायनस होणार. इकडून इकडे आला की मायनस. आणि हा -5 आहे तो इकडे आला की +5. n फाइंड आउट करायचे, प्लेस फाइंड आउट करायचे. 995 नंबर कोणत्या प्लेसवर आहे हे मला शोधायचं. आता 995 मधून 100 गेले तर हे होतात 895 +5 = 5n. आता 895 + 5 हे 900 होतं = 5n. n इथेच ठेवायचा. 5 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल. तर 5 ने याला 5 × 5 4 होतात. 5 8 40 म्हणजे n जो आहे तो 180 आहे. की जो तुमचा हा एपी होता की नाही, या एपी मधला सगळ्यात लास्टचा जो टर्म होता 995 याची प्लेस, जसा हा कसा हा फर्स्ट प्लेसवर आहे, हा सेकंड प्लेसवर आहे, हा थर्ड आहे, तसा हा 995 कोणत्या प्लेसवर आहे माहिती आहे? ही त्याची प्लेस आहे. म्हणजे तो 180th प्लेसवर आहे. 180व्या क्रमांकावर आहे एपी मध्ये. असे पदे खूप सारे टर्म्स असतात आणि लास्टला हा जो 995 तो त्याचा प्लेस जो आहे तो 180 आहे. म्हणजे तुमचा हा 180th प्लेसवर जर हा टर्म आहे याचा अर्थ एकूण जे तुमचे टर्म आहेत, एकूण हे जे 5 ने डिव्हिजिबल आहे याचा क्रमांक जेवढा तेवढे टर्म असणार. बघा लास्टचा आपल्याला आपण समजा शेवटच्या रांगेत उभे आहे, म्हणजे अशी रांग उभी आहे आणि मी लास्टला उभी आहे, मी शेवटी आहे. तर काय करतात माहिती आहे, समजा 15 मुलांच्या रांगा केल्या, अशा 15 उभं राहायला सांगितलं तुला, 15 तर असं 15 जण उभं राहिले. तर मी लास्टला उभी आहे, तर मी शेवटी जर उभी आहे तर याचा अर्थ टोटल एकूण जी मुलं आहेत त्या रांगेमध्ये ती 15 आहेत, कारण मी लास्टला उभी आहे, कारण माझा रँक 15वा आहे. याचा अर्थ एकूण मुलं 15 आहेत. म्हणजे शेवटच्याचा नंबर जो असेल, शेवटच्याचा रँक जेवढा असेल तेवढे आधी तेवढे नंबर असणार. म्हणजे याचा क्रमांक जेवढा ना 180th जर याची प्लेस आहे तर याचा अर्थ हे एकूण नंबर 180 आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे टोटल 180 नंबर्स आहेत आपल्या एपी मध्ये. म्हणजे 3 डिजिट नंबर जे 5 ने भाग जाणाऱ्या ज्या 3 अंकी संख्या आहेत त्या एकूण 180 आहेत. इथे आन्सर लिहायचं. आन्सर मध्ये काय लिहायचं की देर आर 180 3 डिजिट नंबर्स, 3 डिजिट नॅचरल नंबर्स which are divisible by 5. 180 असे नंबर्स आहेत 3 डिजिट नॅचरल नंबर्स जे डिव्हिजिबल बाय 5 आहे. त्याच्यानंतर सेम सम असंच आहे आपल्याला हे. नाइन्थ वाला. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 4? आता 10 to 250 मध्ये दिले. 10 to 250 मध्ये 4 ने डिव्हिजिबल, 4 ने डिव्हिजिबल असलेले नंबर किती आहेत? सेम तसंच आहे, फक्त तुम्हाला आता रेंज जी आहे ती नॅचरल नंबर्सची दिलेली. सॉरी 10 to
नॅचरल नंबर नाही, 10 to 250 दिलेले. आणि हाऊ मेनी नंबर्स, किती नंबर्स आहेत डिव्हिजिबल बाय 4. 4 ने डिव्हिजिबल पाहिजे. 10 ते आता 3 डिजिट वगैरे नाही सांगितले, एक रेंज दिली तुम्हाला 10 to 250. त्याच्यामध्ये 4 ने डिव्हिजिबल असलेले, 4 ने डिव्हिजिबल असलेले नंबर कोणते? तर 10 पासून 250 पर्यंत. तर पहिला काय करायचं, पहिला ते एपी बनवून घ्यायचा. आता पहिला जो टर्म आहे, जो 4 ने डिव्हिजिबल आहे, तर 10 पासून जर सुरू केलं तर 10 तर नाहीये 4 ने डिव्हिजिबल. 4च्या पाड्यामध्ये 10 नाहीये. मग पहिली संख्या कोणती आहे जी 10 ने भाग जाणारी आहे, तर ती 12 आहे. 11 ला पण नाही जात, 12 ला जातो. 12 नंतर 16 आहे. 4च्या फरकाने येत जाणार. 12, 16, 20, 24. आणि लास्टचा पण टर्म शोधा. लास्टचा 250 आहे, तर 250 4 ने डिव्हिजिबल आहे का? तर 250 जर तुम्ही 4 ने डिवाइड करायला गेले तर 250 4 ने डिव्हिजिबल नाही. 4 टू जा 8, म्हणजे 2 शिल्लक राहतो. रिमाइंडर काहीतरी आहे, 0 रिमाइंडर असेल तर तो डिव्हिजिबल आहे. पण आता हा 254 ने डिव्हिजिबल नाही. मग कोणता बरं असू शकतो? 249 तर नसणार, कारण तो ऑड नंबर आहे. मग 248 बघा, 248 आहे. सॉरी 4 ने, 4 ने डिव्हिजिबल. 4 6 जा 24, 0 0 8, 4 टू जा 8, म्हणजे आलं 0 0. म्हणजे लास्टचा जो नंबर आहे तो 248 आहे. आता सेम आपल्याला एपी मिळाला, सेम मगासारखंच करायचं आपल्याला. आपल्याला ह्याचा हा टर्म आहे आणि याची प्लेस शोधायची. म्हणजे हा TN घ्यायचा 248, ए घ्यायचा 12 आणि डी डिफरन्स जो आहे तो 4 आहे. आणि आता TNचाच फॉर्म्युला वापरायचा. TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. TN 248 आहे, ए 12 आहे, प्लस एन मला फाइंड आउट करायचं आहे, डी 4 आहे. आता मगाशी आपण केलं तसं वेगळं करूया हे जरा गणित. हा 12 मी इकडे आणते, 248 मायनस 12, हा पण आहे तसंच ठेवते. 248 मायनस 12 जर केलं तर आपल्याला मिळणार 236 एन मायनस 1 इंटू 4. त्यानंतर हा 4 जो आहे मल्टिप्लाय तो इकडे आणा, तो इकडे आणून डिवाइड करा. 236 डिवायडेड बाय 4 आणि इकडे येणार एन मायनस 1. 4 5 जा 20, 4 9 जा 36, 59 आला. 59 आणि इकडे एन मायनस 1. एन इथेच ठेवायचा, हा -1 इकडे आणायचा. -1 इकडे आणला की +1 होणार, म्हणजे एन 60 आला. म्हणजे हा जो टर्म आहे 248 हा 60th टर्म आहे. हा फर्स्ट टर्म आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे. तसं हा 60th टर्म आहे, याची प्लेस 60 आहे. हा लास्टचा टर्म आहे, याचा अर्थ टोटल जे टर्म्स आहेत एकूण ते 60 आहेत इथे. म्हणजे तुम्ही आन्सर कसं लिहिणार? देर आर 60 फ्रॉम 1 to 250, 10 to 250. 10 to 250 मध्ये 60 नंबर्स आहेत जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत. विच आर डिव्हिजिबल बाय 4. आणि असं आपण हे सम सॉल्व्ह केलेलं. आता होमवर्क काय आहे? होमवर्क फक्त 7, 8 आणि 10 सोडून सगळी गणित, सगळे सम सॉल्व्ह करायचे इथे. म्हणजे पूर्ण 3.2 सॉल्व्ह करायचं. हा तुमचा होमवर्क आहे.
होमवर्क काय आहे? सॉल्व प्रॅक्टिस सेट 3.2. होमवर्क. ठीक आहे. थँक्यू मॅम.